नमस्कार। काल विधान भवनात जी काही मारामारी घडली ती निंदनीयच आहे। जी ज्यांच्यामुळे घडली त्या सगळ्यांवर कायदेशीर योग्य कारवाई झालीच पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। परंतु मी नुकतीच बातमी बघितली की विधान भवनात कार्यकर्त्यांना प्रवेश नाही। ही जी काही निर्णय घेण्यात आलेला आहे हा मला असं सांगणे की हा चांगलं काम करणाऱ्या जनतेच्या अडचणी विधान भवनात आणणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय आहे। ज्यांनी हा प्रकार केलेला आहे त्या लोकांना विधानसभेचे अध्यक्ष माननीय विधान परिषदेचे सभापती यांनी कडकातली कडक कारवाई करणं गरजेचं आहे। परंतु यांनी केलेल्या कृत्याचं जे काम करणारे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नये। कारण का विधान भवनामध्ये अधिवेशनच्या काळामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन येणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। तिथे सुद्धा तिथे खंड पडू शकतो। त्याच्यामुळे माझी विनंती आहे विधानसभेच्या अध्यक्षांना आणि माननीय विधान परिषदच्या सभापतींना की ज्यांनी हा प्रकार गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी। परंतु सरसकट कार्यकर्त्यांना प्रवेश बंदी करू नये आणि आपली प्रवेश बंदी केल्यानंतर जनतेचे प्रश्न मग तुमच्यापर्यंत येणार कसे आहेत याचाही विचार केला पाहिजे। म्हणजे कोण ज्याची कामच करण्याची वृत्ती नाहीये, ज्या आमदाराला स्वतःचे कर्तव्य कळत नाही, ज्या लोकप्रतिनिधीला कायद्याच्या चौकटीत राहता येत नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। सर्वसामान्य कार्यकर्त्यावर पदाधिकाऱ्यावर करू नये ही माझी नम्र विनंती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।